नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPS अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील। हे पहा, 21 सप्टेंबरचा जो पेपर झालेला आहे त्याच्यानंतर तुमचे वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होते की आम्हाला त्याचा ॲनालिसिस सांगा किंवा कट ऑफ किती लागेल। हे असे वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांना पडतात ज्यांनी मुख्य परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित केलेला असतो। तर त्यासाठी बघा, विद्यार्थी दोन प्रकारचे असतात। जे की पहिल्यांदा मेन्स देणारे, त्यांना पेपर खूप सोपा गेलेला असतो। हे विद्यार्थी पेपर झाल्यानंतर प्रतिक्रिया ह्यांच्या काय असतात की पेपर खूप एकदम सोपा गेलेला आहे, विषयच काही नाही, आपलं सिलेक्शन होते, चांगली गोष्ट आहे। परंतु लगेच्या लगे प्रतिक्रिया देणं हे जुन्या विद्यार्थ्यांना माहीत असतं। जुने विद्यार्थी म्हणजे कोण, 1-2 मेन्स दिलेले, त्यांना अंदाज असतो, हे लक्षात ठेवा। आणि आता बघा, आपण 1 बाय 1 जाऊयात। पेपर कसा होता, तर पहिला पेपर हा 60 मार्क पडण्यासारखा होता ऑन ॲन ॲव्हरेज, आणि सेकंड पेपर पण 55 ते 60 मार्क आहेत। काही लोकांना 50च्या आसपास मार्क आहेत, काही लोकांना 50 ते 55च्या आसपास मार्क आहेत। कोणाला, ज्यांनी अभ्यास व्यवस्थित केलेला होता किंवा जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी। आता इथं व्यक्त केलेली मतं जर तुम्हाला पडली नाही तर सोडून द्यायची आहेत त्यांना। आता बघा, ह्यामध्ये 2 पॅरामीटर आहेत। एक काय आहे की पहिल्या कीनं जे की आन्सर बदलतील, आता म्हणजे आता जी फर्स्ट की आहे, नंतर सेकंड की येईल, हे नवीन विद्यार्थ्यांना सांगतो, जुन्या विद्यार्थ्यांना हे माहीत असतं। परंतु ह्याच्यामध्ये वेळ जातो तुमचा, का तर पहिल्या पेपरचे समजा आता बघा, ग्रुप बीला त्यांनी ग्रुप बीला 11 कॅन्सल केले किंवा 11 प्लस मायनस झाले, तर काही विद्यार्थी 150वर होते ना, ते कट ऑफच्या बाहेर पडले, अगदी त्यांचं PSIला पण सिलेक्शन झालेलं नाही। ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही। त्यामुळं जर तरच्या गोष्टीला अर्थ नाही, तुमच्याकडे आता सध्या म्हणजे तुमच्याकडे जे आहे त्याच्यावर विचार करण्यात, आपण आपल्याकडे जे दिलेलं आहे त्याच्यानुसार विचार करूया। फर्स्ट कीनुसार आपण विचार करतो आहे, तर ह्याच्यानुसार बघा, तर पेपर हा मीडियम लेवलचा होता, एकदम सोपा पण नव्हता। जर माझं मत तुम्हाला पटलं नाही तर तुम्ही सोडून देऊ शकता, असं काही नाही आहे। तुम्हाला 4 ते 5 मिनिटांमध्ये आपण सर्व क्लिअर करणार आहोत। ह्याच्यापेक्षा जास्त व्हिडिओची लेंथ उगाच हे बघा आणि हे बघा करून किंवा असं तसं करून आपण स्ट्रेच करणार नाही, हे लक्षात ठेवा। आणि इथं आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, का तुम्हाला एवढं बघण्याचे कारण आहे आपल्याला, तर बघा की तुम्हाला ह्याच्यानंतर एक टायपिंग नावाची गोष्ट आहे। ते टायपिंग आहे ना, ते करण्यासाठी तुमचा वेळ जातो, मग तुमचा अभ्यासात खंड पडतो। ज्या विद्यार्थ्यांना 120 प्लस मार्क आहेत, 120 प्लस मार्क आहेत, काय होतं बघा, ग्रुप बीचा कट ऑफ ना, प्रिलिम्सचा हाय लागला, किती लागला, 62 लागला समथिंग का। तर त्याच्यानंतर सगळ्यांची चढाओढ लागली की कुणी 50च्या प्लसच नाही, म्हणजे 55 प्लसच मार्क सांगत होतं ग्रुप सीसाठी। तुम्ही जुने व्हिडिओ काढून बघा, नंतर तुम्हाला लक्षात येईल की हे नेमकं चाललं आहे काय। नंतर तुम्हाला ज्यावेळेस 1 महिना राहतो त्यावेळेस ते मेन्सला कळालं की आपण पास झालेलो आहोत, त्यावेळेस अडचण येते। हे कशामुळे होतं, तर सगळेजण सेफ खेळायला जातात की स्कोर सांगताना, आणि ह्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं पण ही चुकी आहे की काही विद्यार्थी स्कोर सांगताना 10 मार्क वाढवून सांगतात। ह्याचा इफेक्ट काय होतो, तोटा शिक्षकाचा काहीच होत नाही, कारण त्याला काय पेपर द्यायचा नसतो किंवा तो इथं नसतो। जर डाटा चुकीचा आला तर सांगितलेलं तुमचं चुकीचं जातं, हे लक्षात ठेवायचं। सिम्पल साधा वे आहे। ज्यांना 120 प्लस मार्क आहेत त्यांनी टायपिंग करायला हरकत नाही। आता तुम्ही म्हणाल तुम्हालाच कसं कळालं, तर बघा, ऑन ॲन ॲव्हरेज असतं, काही एक्सपिरियन्स असतो, आणि जे की जेन्युइन अभ्यास करणारे आणि जेन्युइन मार्क सांगणारे जर तुम्हाला 1000 जरी विद्यार्थी भेटले, 1000 जरी विद्यार्थी भेटले, तर तुम्हाला अंदाज येऊन जातो की काय होणार आहे। आणि टेलिग्रामला वेगवेगळे पोल टाकतात, आपला त्याच्यावर भरोसा नाही, ते घेतात व्यवस्थित पण विद्यार्थी व्यवस्थित टाकत नाहीत, हे लक्षात ठेवा। ते पोलवाल्यांची काही चूक नाही, जे विद्यार्थी जर डाटा व्यवस्थित दिला तर तुम्हाला तेच सांगतो, डाटा व्यवस्थित असेल। आणि एवढा 8 तास कशासाठी बघा, तर एवढा 8 तास ह्यासाठीच आहे की जी पुढची स्टेप आहे, ही जी म्हणजे आपण हे जी स्टेप आहे टायपिंगची, तर त्याची तयारी करण्यात जाताना वेळ एक्स्ट्रा जाऊ नये, वाया जाऊ नये, ह्यासाठी आपण या गोष्टी करतोय। ज्या विद्यार्थ्यांना 120 प्लस मार्क असतील त्यांनी टायपिंग करायचं आहे, आणि त्याच्या आसपास जरी मार्क, आता ह्याच्या खाली असेल तर होणारच नाही का, असं नाही आहे। आता मी ओपन जनरलसाठी सांगतोय, तुम्ही मागच्या आता मुलींचा किती लागेल, कास्टचा किती लागेल, तर तुम्ही ते कम्पॅरेटिव्ह करा, ह्याच्यापेक्षा कमीच असतं, ह्याच्यापेक्षा कमीच असतं कट ऑफ कधी पण। आता हे का फायनल आहे का, सेकंड आन्सर की नाही एवढं बदलतील तेवढे बदलतील, हे बघा। आता लगेच तुम्हाला पेपर आहे, असं आहे का, हा पेपर कधीचा आहे, 2024चा, चालू किती आहे, 2025। मी सांगतोय त्या गोष्टीचा व्यवस्थित शांत डोक्यानं विचार करा, पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या। तुम्ही लक्षात ठेवा, हा पेपर आहे 2024चा, जी मेन्स झालेली आहे। 2025चे पेपरची प्रिलिम्स आत्ताच लगेच 1 महिन्याने होणार आहे। त्यामुळं जर तुम्हाला ह्याच्यात अडकून पडायचं का, हां ह्याच्यात तुम्हाला 130 प्लस स्कोर येतो, 120 प्लस स्कोर येतोय, तर तुम्ही टायपिंगसोबत अभ्यास पण करा। परंतु दोन्हीच माझं होतंयच, माझं होतच नाही, ह्याच्यासाठी अडकून पडू नका, ह्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा, भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये।